नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आलेली आहे. सरकारने या ठिकाणी गुड न्यूज दिलेली आहे. लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची माहिती आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे. लाडक्या बहिणींसाठी ही मोठी गुड न्यूज देण्यात आली आहे. तर सर्व बहिणींनी या ठिकाणी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. त्यानंतर पुढची आपण माहिती पाहणार आहोत. बघा, आता झटपट फॉर्म मंजूर होणार. बघा, आता जे काही तुम्ही अर्ज केलेले आहेत ते झटपट मंजूर होणार आहेत. कशी माहिती आहे त्या संदर्भाची देखील माहिती या ठिकाणी देणार आहोत. तुमचा जर अजूनही अर्ज मंजूर झालेला नसेल ते देखील आपण पाहणार आहोत. का तुमचा अर्ज मंजूर होत नाही, मंजूर झाला असेल तर पुढची प्रोसेस तुम्हाला काय करावी लागेल, काय तुम्ही पुढची प्रोसेस करू शकता ते देखील आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ सर्व महिलांनी शेवटपर्यंत बघा. पुढचं आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे ही एक चूक जर तुम्ही केली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत. कुठली चूक आहे जी तुम्ही करत असतात? साधारणपणे आपण जर पाहिलं तर सर्वच महिला ही चूक करत असतात. ती कुठली चूक आहे ते देखील आपण पाहणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांचं टेन्शन देखील या ठिकाणी मिटलेलं आहे. तर बघा, सर्व महिलांचं टेन्शन मिटलेलं आहे. दूर या ठिकाणी जी काही शासनाने अडचण आहे, महिलांचं जे काही टेन्शन आहे ते मिटवलेलं आहे. सरकारने या ठिकाणी संपूर्ण जे काही टेन्शन होतं महिलांचं ते दूर केलेलं आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ लगेचच लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी अपडेट्स आणि मोठ्यातली मोठी अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात असते. सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ह्या व्हिडिओला लाईक करून टाका. तर बघा, बहिणींसाठीची काय गुड न्यूज आहे ती आपण लगेचच या ठिकाणी पाहूया. त्यानंतर आता झटपट फॉर्म मंजूर होणार त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहूया. तर बघा, काय संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहाय्याने पाहत असतो. पाहू शकता, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, आता अर्ज झटपट मंजूर होणार. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आलेली आहे. झटपट अर्ज तुमचे मंजूर होणार आहेत. संपूर्ण माहिती काय, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अद्याप अनेक महिलांनी घेतला नाही आहे. बघा, अनेक महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत. तुम्हाला देखील पैसे मिळालेले नसतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा. कारण अनेक महिला आहेत, त्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत. तुम्हाला देखील मिळालेले नसतील, कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा. त्यानंतर बघा, कागदपत्रांची जुळवाजुळव, मोबाईल नंबरशी आधार लिंक, बँक अकाउंटशी आधार लिंक नसल्याकारणाने हे अर्ज रखडलेले आहेत. त्यानंतर पुढे जर आपण पाहिले तर बघा, त्यासोबत अर्जाबाबत महिलांमध्ये अजूनही संभ्रम आहेत. हे संभ्रम आता चुटकीसरशी दूर होणार आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. बघा, अर्जांसंदर्भाचे जे काही संभ्रम आहेत ते चुटकीसरशी आता दूर होणार आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा जो आहे तो मिळणार आहे. संपूर्ण माहिती बघा, लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत 31 जुलैपर्यंतचेच अर्ज मंजूर झाले आहेत. आत्तापर्यंत 31 जुलैपर्यंतचे अर्ज मंजूर होऊन त्या महिलांना 3000 रुपये जे ते पाठवण्यात आले होते. ठीक आहे, 31 जुलैपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर झाले होते त्या महिलांना पैसे मिळाले आहेत. त्यानंतर आता जर आपण पाहिले तर बघा, 31 जुलैनंतर केलेल्या अर्जांची, बघा, 31 जुलैनंतर केलेल्या अर्जांची छाननी आत्ता कुठे सुरू झाली आहे तुम्ही वेबसाईटवर पाहू शकता. वेळोवेळी तुम्हाला अपडेट्स पाहायला मिळतात. अर्जांची छाननी त्या ठिकाणी सुरू आहे. अर्ज कसा चेक होतो त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला अगोदरच प्रोव्हाइड केला आहे, तो तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, या अर्जात देखील अनेक महिलांना रिसबमिट करण्याचे पर्याय दिले आहेत. रिसबमिटचा पर्याय तुम्हाला आता येतो आहे. ज्यांचे अर्ज त्या ठिकाणी रिजेक्ट होत आहेत, तात्पुरत्या स्वरूपात रिजेक्ट होत आहेत, त्यांना रिसबमिटचा ऑप्शन येत आहे. या रिसबमिट प्रोसेसमध्ये काय काय करायचं, त्याचसोबत अर्ज रिजेक्ट झाल्यावर काय करायचं, असं अनेक महिलांच्या मनात आहे. ठीक आहे, तुमच्या देखील मनात ते असेल, तुमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे का, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मंजूर लिहून पाठवू शकता. ठीक आहे, ज्यांचा अर्ज मंजूर झाला आहे त्यांनी मंजूर लिहून पाठवा. ज्यांचा अर्ज नामंजूर झाला आहे किंवा रिजेक्ट झाला आहे त्यांनी रिजेक्ट लिहून पाठवा. आता रिजेक्ट झाल्यावर काय करायचं असे अनेक महिलांच्या मनात आहे. त्याचसोबत ज्यांनी अद्याप अर्ज केलेले नाही आहेत ते देखील संभ्रमात आहेत. त्यामुळे या समस्यांचं निराकरण करण्यासाठी अजित पवार, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी हेल्पलाईन सुरू केली आहे. बघा, यांनी राष्ट्रवादीने हेल्पलाईन सुरू केलेली आहे. या हेल्पलाईनने महिलांची योजनेसंबंधीची जी काही समस्या आहे ती दूर होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू केलेली आहे. यामध्ये लाडक्या बहिणींना 9861 71 71 71, बघा हा नंबर लक्षात घ्या. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही यावर संपर्क करून तुमची जी काही अडचण आहे ती तुम्ही दूर करू शकता. त्यांना ती एक वेळेस सांगून बघा, तुमची अडचण दूर होत असेल तर तुमचीच मदत त्या ठिकाणी होणार आहे. नंबर अगदी सोपा आहे, लक्षात घ्या. 9861 71 71 71 या क्रमांकाशी संपर्क साधून लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या त्यांच्या समस्या सांगायच्या आहेत. या समस्या सांगितल्यानंतर माननीय
या समस्या सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 72 तासांच्या आत संपर्क केला जाईल आणि तुमच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत. ठीक आहे, तर बघा तुमच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवल्या जाणार आहेत. या नंबरवर समस्या कशा सांगायच्या त्याची देखील माहिती मी तुम्हाला सांगतो. वरील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तुमची भाषा, जिल्हा, मतदारसंघ, लिंग इत्यादी गोष्टी निवडा. ज्या योजनेची माहिती हवी असेल ती योजना निवडा, म्हणजेच लाडकी बहीण योजना. योजनेबद्दल समस्या असल्यास मदत हा पर्याय निवडा. समस्येनुसार पर्यायाची पुष्टी करा. यानंतर तुमची तक्रार नोंदविली जाईल. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याशी संपर्क साधेल. ठीक आहे, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुम्हाला त्या ठिकाणी संपर्क केला जाईल. महिलांना तक्रार करता येणार. माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही. बघा, बहुतेक महिला त्या ठिकाणी म्हणत असतात माझा अर्ज मंजूर झाला आणि तरी देखील मला पैसे मिळाले नाही, तर तक्रार कुठे करायची त्याची देखील माहिती आपला एकमेव असा चॅनल आहे जो चॅनल सर्वच महिलांना पैसे मिळावेत या हेतूने मदत करत असतो. तर त्यासाठी मी तुमच्यासाठी हेल्पलाईन नंबर देखील घेऊन आलो आहे. बघा, तुम्ही 181 ह्या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकतात आणि आपली तक्रार दाखल करू शकतात. महिलांना शक्ती दूत ॲप, नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ही तक्रार नोंदवता येणार आहे. त्यासोबतच महिलांना अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार दाखल करता येणार आहे. यानंतरच त्यांच्या तक्रारीचे निवारण जे आहे ते होणार आहे. तर बघा, अशा पद्धतीचे ह्या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी जे काही गुड न्यूज होती ती आपण पाहिलेली आहे. त्यासोबतच अर्ज जे आहेत ते झटपट आता तुमचे मंजूर होणार आहेत, कारण तुमच्या समस्या त्या ठिकाणी सॉल्व्ह केल्या जातील. तुम्ही त्या ठिकाणी माहिती सांगितल्यानंतर तुमच्या अर्जाची काय स्थिती आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाईल. तुमचा अर्ज मंजूर का झाला नाही किंवा कोणत्या डॉक्युमेंट्स तुमचं कमी आहेत ते जर तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईटवर कळत नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जो काही नंबर सांगितलेला आहे त्यावर संपर्क केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कळवलं जाईल की तुमचं हे डॉक्युमेंट्स अपुरं आहे, त्यामुळे तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, अशी तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहायला मिळते. आता पुढची आणि अतिशय महत्त्वाची माहिती बघा. तर बघा, ही एक चूक जर तुम्ही केली तर पैसे मिळणार नाही. कुठली चूक आहे बघा? विशेष म्हणजे अनेक महिलांनी या योजनेत फॉर्म भरले आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये. त्यापैकी अनेक जणांना काही कागदपत्रे नीट अपलोड केले नसल्याने बघा, अगोदर आधार कार्डचा ऑप्शन नव्हता, त्यामुळे तुमच्या त्या ठिकाणी अर्ज रिजेक्ट झाले आहेत. अपलोड केले नसल्याने, फोटोत स्पष्ट दिसत नसल्या कारणाने किंवा आधार नंबर चुकीचा टाकल्याने त्यांना पुन्हा रिसबमिटचा पर्याय दिला. बघा, रिसबमिटचा तुम्हाला पर्याय आलेला आहे, म्हणजेच तुमचा अर्ज तात्पुरता रिजेक्ट केलेला आहे. तात्पुरता रिजेक्ट केला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला योग्य ती मदत केली जाणार आहे. तुम्हाला सर्वच महिलांना पैसे मिळावे हाच आपला हेतू त्या ठिकाणी आहे. त्या दृष्टीने मी मार्गदर्शन आणि मदत करत असतो. तर रिसबमिटचा तुम्हाला पर्याय आता दिलेला आहे. आता रिसबमिटचा पर्याय दिल्यानंतर सर्वांनी संपूर्ण माहिती, जी तुम्ही माहिती भरलेली आहे ती सुरुवातपासून तुमच्या नावापासून ते शेवटपर्यंत संपूर्ण माहिती पुन्हा एकदा तपासा. पुन्हा एकदा ती व्यवस्थित माहिती चेक करा आणि जे काही डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करण्यासाठी सांगितले असतील तर ते डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड करा. फक्त तुम्हाला रिझन समजा आधार कार्डचं दिलं असेल, आधार कार्ड तुमचं बरोबर नाही त्यामुळे तुमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे, असं जर तुम्हाला दिलं असेल, तुम्ही आधार कार्डच बघताना टाकून देता, मग तुमच्या नावामध्ये त्या ठिकाणी चूक असू शकते. तर त्यामुळे सर्वच माहिती व्यवस्थित चेक करा आणि त्यानंतर रिसबमिट करा. त्यानुसार महिलांनी पुन्हा फॉर्म भरून सबमिट करायचा आहे. ठीक आहे, पुन्हा सबमिट करायचं आहे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. ही एक महत्त्वाची चूक आहे जर तुम्ही केली. आता बघा, रिसबमिटचा तुम्हाला ऑप्शन आलेला आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही फॉर्म भरला, सबमिटचा तुम्हाला मेसेज आला, परंतु सबमिटचा मेसेज आल्यानंतर तुम्हाला वाटलं तुमचा अर्ज मंजूर झाला. असं होत नाही. तुमचा अर्ज मंजूर झाल्याचा तुम्हाला मेसेज आला पाहिजे. अप्रूव्डचा त्या संदर्भाचा व्हिडिओ देखील मी तुम्हाला अगोदरच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता. कसा मेसेज येतो, तो मेसेज तुम्हाला आला असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. तो मेसेज आला नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला तो मेसेज आला आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तो मेसेज आला नसेल तर तुम्ही नाही लिहून पाठवू शकता. ठीक आहे, मेसेज नाही लिहून पाठवू शकता. आता बघा, ही एक चूक तुम्हाला करायची नाही. तुमचा हा जो काही अर्ज आहे तो व्यवस्थित भरायचा आहे, सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुमच्या अर्जावर मंजुरी आल्यानंतर तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार आहेत. बघा, अर्जावर मंजुरी आल्यावरच तुम्हाला पैसे मिळतील. अर्ज रिजेक्ट झाला, तुम्ही अर्ज भरला म्हणजेच तुम्हाला पैसे मिळणार असं नाही. तुमचा अर्ज मंजूर झाला पाहिजे तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता पुढची महत्त्वाची माहिती, महिलांचं टेन्शन मिटलेलं बघा. तर बघा, लाडक्या बहिणींचं टेन्शन मिटलं. सर्वात मोठी अडचण दूर. राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय. बघा, राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. लाडक्या बहिणींचं जे काही टेन्शन आहे ते मिटलेलं आहे. संपूर्ण माहिती काय ती आपण पाहूया. बघा, तर बघा, महिलांना नेमकी काय अडचण होती, काय टेन्शन मिटलेलं आहे. जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं, महिलांच्या बँक खात्यात सरकारने जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये त्या ठिकाणी जमा केले होते. तुमच्या अकाउंटला देखील 3,000 रुपये आलेले असतील. ठीक आहे, 3,000 रुपये आल्यानंतर आता त्यामध्ये काय होत होतं, आत्तापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली आहे. महिलांच्या आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे त्या बँक खात्यावर हे पैसे टाकण्यात आले. मात्र अनेक महिला लाभार्थ्यांचे पैसे बँकांनी कापून घेतले आहेत. मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळे लागणारे चार्जेस तसेच इतर दंडात्मक कारवाईच्या नावाखाली
महिलांना मिळालेले 1500 तसेच 3000 रुपयातील काही रक्कम कापून घेण्यात आली आहे. म्हणजेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपये या हिशोबाने पात्र महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये टाकले आहेत. पण अनेक महिलांना मात्र ही संपूर्ण रक्कम मिळालेलीच नाही. तुम्हाला देखील संपूर्ण रक्कम मिळाली नसेल, ठीक आहे, त्यामध्ये काही रक्कम कापली गेली असेल बँकेकडून. आता बघा, राज्य सरकारने याची दखल घेतलेली आहे आणि याच कारणामुळे तुमचं टेन्शन देखील मिटलेलं आहे. बघा, अनेक महिलांनी आम्हाला बँक पैसे देण्यास नकार देत असल्याची तक्रार केली. त्यामुळे यामध्ये राज्य सरकारने महिलांच्या याच अडचणींची दखल घेतली आहे. राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने बँकांना याबाबत सूचना दिलेल्या आहेत. काय सूचना आहेत? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये, कापू नये. महिला व बालविकास विभागाकडून बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही, तुमचं जरी कर्ज त्या ठिकाणी थकीत असलं तरी देखील तुमचे पैसे त्या ठिकाणी कापून घेऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांना ह्या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे. दुसरा हप्ता तुमचा लवकरच मिळणार आहे, त्याची तारीख देखील मी तुम्हाला सांगितले. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेटसाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.